आलोक आणि इंदू कितपत अमेय आहेत आणि कितपत मिथिल आहेत? इंदू मला असं वाटतं की खूपच मच्युअर आहे, पण त्या व्यतिरिक्त मी असं नाही म्हणणार की मी नाही आहे, पण तिचा दुसरा जो एक भाग आहे की तिच्यात एक ठहराव आहे जो मिथिलात नाही आहे. म्हणजे ती खूप प्रॅक्टिकल आहे आणि मिथिला खूप इमोशनल आहे. आलोक हा अकॅडमिक्समध्ये खूप हुशार आहे, सो अर्थातच तो आमेयसारखा नाही आहे. आणि आमेयच्या आयुष्यात जेव्हा असे काही प्रॉब्लेम्स आले होते तेव्हा ते मला सक्सेसफुली फार लवकर सॉल्व्ह करता आले, जे मला असं वाटतं की आलोकच्या हातनं झालेलं नाही आहे सिनेमात. त्यामुळे त्याला त्याच्या आईवडिलांच्या मदतीची गरज आहे त्या सगळ्यासाठी. अमेयने कधी आईवडिलांची मदत घेतली का प्रेमभंगामध्ये किंवा? हो, कायम प्रेमभंग झाला मला तर. शूटिंगच्या वेळेस असं बऱ्याच वेळा असं व्हायचं की मी दुबेजींचं वर्कशॉप केलेलं आहे, म्हणजे मी दुबेजींचा स्वतःला शिष्य मानतो. डायरेक्ट इनडायरेक्ट मला माहिती नाही, त्यांचे बरेचसे शिष्य त्यांच्याबरोबर राहायचे अनेक वर्ष आणि त्यांच्याबरोबर काम करायचे. मला कधी त्यांच्याबरोबर तसं काम करायची संधी मिळाली नाही अभिनयात. पण पुण्यात त्यांनी जे शेवटचं वर्कशॉप घेतलं होतं इंटेन्स वर्कशॉप होतं 10 दिवसांचं, ते मी अटेंड केलं होतं, मी आणि निपुण धर्माधिकारीनी. तर त्या वर्कशॉपनी मला असं वाटतं अभिनेता म्हणून मला दिशा मिळाली. आणि त्या वर्कशॉपमुळेच फार महत्त्वाची एक गोष्ट आम्ही शिकलो होतो, तर मेमरी रिकॉल नावाचा एक एक्झरसाईज असतो. जो तुम्ही एखादा सीन करता तर त्या सीनशी निगडीत तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या ज्या काही आठवणी असतात तुमच्या मेमरीमधल्या, त्या तुम्ही जोडायचा प्रयत्न करता, जेणेकरून त्या सीनमध्ये तुमची अत्यंत ट्रू नोट लागते, असं दुबेजींनी आम्हाला तेव्हा शिकवलं होतं. सो तो जनरली एक्झरसाईज बरेचसे नट वापरतात. आणि ह्या फिल्ममध्ये तर मला असं होत होतं की मला तो एफर्टही घ्यावा लागत नव्हता त्या माझ्या आयुष्यातल्या मेमरीज आठवण्यासाठी, कारण की इतक्या रिलेट होण्यासारख्या गोष्टी होत्या. कारण माझंही साधारण सिमिलर नातं आहे माझ्या आईवडिलांबरोबर. माझ्याही आयुष्यात अशा सिच्युएशन्स येऊन गेले आहेत. सो मला असं व्हायचं की तो सीन करताना मला स्ट्राईक व्हायचं की अरे हे माझ्याबरोबर हे असंच घडलेलं आहे. माझा आणि माझ्या आईवडिलांचा किंवा माझ्या आणि माझ्या गर्लफ्रेंडचा असा सिमिलर संवाद झालेला आहे याच्यापूर्वी. सो जनरली माझं असं होतं की मी रोज घरी गेल्यानंतर आईशी बोलतो. मी डायरी लिहित नाही, मी माझ्या आईलाच सगळं सांगतो घरी गेल्यानंतर, कारण डायरी लिहायची वेळच येत नाही, मनात काही राहतच नाही, जे काय ते तिच्याशी बोललं जातं. सो इथे सीन्स करताना त्या सतत त्या गोष्टी मला आठवत राहायच्या. आणि बऱ्याच वेळा असं झालं आहे की सेटवरनं मी आईवडिलांना फोन केला आणि सांगितलं की असं असं घडलं होतं आपल्यात, तसा सीन आहे. सो मला त्या गोष्टी आठवल्या. आणि नट म्हणून आपण सुद्धा त्रयस्थपणे त्या कामाकडे बघत असतोच. आपण नट असलो तरी आपण सुद्धा थोडेसे प्रेक्षक असतोच त्या कामाकडे बघण्यासाठी. सो मी जर प्रेक्षक म्हणून बघितलं याच्याकडे तर मला या सगळ्या गोष्टी प्रचंड रिलेट व्हायच्या. तू काय सांगशील मिथिला, तू कितपत रिलेट केलंयस? इंदू म्हणून बऱ्यापैकी रिलेट केलं आहे, पण गोष्ट म्हणून जास्त रिलेट झाली. कारण अजून अशी वेळ नाही आली की बॉयफ्रेंडच्या आईवडिलांबरोबर वगैरे इतकी जवळ साधायची वेळ आली नाही, पण त्यामुळे तो रिलेटेबल भाग नव्हता. पण म्हणजे बॉयफ्रेंड नाही आहे म्हणून की? हो, नाही आहे. पण माझं असं झालं की गेली 14 वर्ष मी माझ्या आजी आजोबांबरोबर राहते. त्यामुळे माझ्यासाठी तेच माझे आई वडील, कारण आपण ज्या इम्प्रेशनेबल एज जे आपलं असतं म्हणजे टीनेज, त्या वयात मी त्यांच्याबरोबर वाढले. त्यामुळे माझ्यासाठी जे काय माझं शेअरिंग होतं किंवा माझी पहिली मैत्रीण माझी आजीच आहे. पण एक जनरेशन गॅप आहे, तर तू कसं त्यांच्याबरोबर बोलू शकतेस वगैरे असे बरेचदा मला प्रश्न विचारले जातात. पण असं माझ्या घरी अजिबात नव्हतं. म्हणजे माझे आजोबा मित्र म्हणूनच बोलतात माझ्याशी. आणि ते आत्ता म्हणजे इनफॅक्ट इतके म्हणजे छोटंसं उदाहरण द्यायचं तर ही सो इंटरेस्टेड इन व्हॉट आय डू. म्हणजे माझं काम त्यांना बघावं असं वाटतं, कारण मी सध्या इंटरनेटवर असते, त्यांना फार टी व्हीवर बघायला मिळत नाही जे ते बघतात. मग ते माझ्याकडून बसून ते शिकून घेतात. आणि मग ती एक आमची आमचा आर्ट टाईम असा तो असतो. त्यामुळे माझ्यासाठी माझ्या आजी आजोबाच माझे फ्रेंड्स आहेत.